नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। देशाच्या कानाकोपऱ्यात जोडणारा अहिल्यानगर मनमाड महामार्ग माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली 7 तास चक्काजाम, 3 प्रमुख मागण्या मान्य। अहिल्यानगर मनमाड राज्य महामार्गावरील अपघाताची मालिका चालूच असून आज शुक्रवार दिनांक सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास धर्मडी गेस्ट हाऊसजवळ राहुरी येथील हबप शशिकांत महाराज दुधाडे यांचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी आपल्या सहकार्यासह व संतप्त नागरिकांनी सकाळी 10 वाजता रस्त्यावर उतरून नगर मनमाड महामार्गावरील रास्ता रोको करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। संबंधित ठेकेदार व भ्रष्ट अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची भूमिका आंदोलन करत त्यांनी घेतली। जोपर्यंत संबंधित ठेकेदार व महामार्गाचे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली। आमची पहिली मागणी जोपर्यंत रस्त्याचे ड्रायव्हर जण होऊन जोपर्यंत या रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत या रस्त्याने कुठलेही अवजड वाहन या रस्त्याने येणार नाही याची लेखी द्यावी। दुसरी मागणी संबंधित ठेकेदार व भ्रष्ट अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा। तिसरी मागणी ज्या 9 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला तो मागे घ्यावा। हीच खऱ्या अर्थाने आमची सर्व आंदोलकांची मृत व्यक्ती श्रद्धांजली असेल। यावेळी उपस्थितांनी सरकार व प्रशासनाच्या अधिकाऱ्याविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या। 2 दिवसांपूर्वीच या महामार्गावरील होणारे अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावरील खड्डे, भूमिगत गटारी, सर्व्हिस रोड तसेच वर्तुळाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी फ्लेक्स बोर्डचे कामे त्वरित करावी इत्यादी आदी मागण्यांचा विचार करावा। यासाठी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील नगर मनमाड रस्ता कृती समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून रस्ता प्राधिकरणाचे बाचकर यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले होते। या आंदोलनकर्त्यावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रकार प्रशासनाकडून करण्यात आला होता। याचे पडसाद उमटत असताना सकाळी अपघातात दुधाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात जिल्हाधिकारी यांची गाडी अडवल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने नागरिक अधिक संतप्त झाले। जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेणे अपेक्षित असताना उलट आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केल्याने जिल्ह्याचे जबाबदार अधिकारीच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाबाबत उदासीन असल्याचे दिसून आले। यावेळी उपस्थित माजी खासदार प्रसादराव तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, सागर तनपुरे, कांता तनपुरे, बाळासाहेब मुंडे, नंदकुमार तनपुरे, साहेबराव मसे, राजेंद्र बोरकर, रवींद्र आढाव, प्रतीक तनपुरे, बाळासाहेब खुळे, विलास शिरसाट, आर तनपुरे, दीपक शेडगे, ज्ञानेश्वर जगदने, भिकू शेठ भुजाडे, राम तोडमल, प्रदीप पवार, गेनू भाऊ तोडमल, ज्ञानेश्वर भास्कर असे हजारो कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते। यावेळी श्रीरामपूर विभागीय उपअधीक्षक भवर व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांनी जोपर्यंत नगर मनमाड हायवेचे रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत अवजड वाहन आजच बंद केले। तसेच संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे वरिष्ठांचे पत्र दाखवले। 9 आंदोलकांवरील झालेला गुन्हा मागे घेणार असे आश्वासन दिल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले। जे मेंटेनन्सचं ज्यांनी काम केलं ते निकृष्ट दर्जाचं नसतं। पावसाळ्याच्या अगोदर 4-5 महिने बऱ्याचशा ठिकाणी पॅचेस मारले होते, खड्डे बुजवले होते। हे आमच्याच पैशांनी काम नव्हतं, लोकांच्या पैशाने, टॅक्सपेयरचं मनी, आणि ते उखडले अक्षरशः काय त्याच्यामुळे रोज अपघात होतं। तर त्यांना दोषी जबाबदार कोण आहे? ठीक आहे, आज समजा तुम्ही डायव्हर्जन करताल, ह्या अधिकाऱ्यांचे NHAIच्या अधिकाऱ्यांचं काम नव्हतं का? जेव्हा मेंटेनन्सचं काम करू तर व्यवस्थित क्वालिटी होतं की नाही बघायचं काम कोणाचं त्यांचं होतं ना। मग ते क्वालिटी काम न झाल्यामुळे ते जबाबदार आहेत अधिकारी, त्यांच्यावर देखील काहीतरी ॲक्शन झाली पाहिजे आमची मागणी। इथले NHAIचे मला वाटतं काहीतरी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून पद आहे, ते आता समजा नवीन आले त्यांचे, प्रोजेक्ट मॅनेजर का डायरेक्टर वॉटर काय, त्यांचे वरिष्ठ रिजनल डायरेक्टर का रिजनल मॅनेजर मुंबईला बसतात। त्यांच्याशी मी सकाळी बोललो, त्यांचं तर असं म्हणजे इतका संवेदनशीलपणा होता की आम्ही काही 5 वर्षाची वॉरंटी घेऊ शकत नाही वगैरे वगैरे। 5 वर्ष खूप लांब झालं। 6 महिन्यापूर्वी खड्डे बुडवले, 6 महिन्यापूर्वी। याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? उद्या जर एखाद्या अधिकाऱ्यावर जर काय धाक राहिला नाही, उद्या पुढचा ठेकेदार काम करणार आहे त्याला असंच होईल। परत आमचं आहे ते पहिले पाडे 55 आमच्या पाठीमागे परत। या आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत आणि हे जे काल जे आमच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेतले पाहिजे।
चालू होईल त्याला आमचं सगळं सहकार्य लाभेल, कारण काम व्हावं ही आमची पण इच्छा आहे. पण ज्यांनी याच्या अगोदर बेजबाबदारपणे काम केलेलं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी सुपरविजन करणं ज्या अधिकाऱ्यांचं काम होतं, त्यांची अकाउंटेबिलिटी कुठे आहे? ज्यांच्यामुळे हे आमचे रोज जीव चाललेत त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आपण तिथल्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांशी कम्युनिकेट करा आणि काहीतरी ऍक्शन त्याच्यावर घ्या. आपल्या भावना तीव्र आहेत. आम्हाला समजतं आहे की मागच्या काही दिवसामध्ये फेटल ऍक्सिडेंट झालेले आहेत. आता तुमचे काही लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आहेत. आता आपण 3 मुद्दे प्रामुख्याने मांडलेले आहेत. या ठिकाणी डायव्हर्जनचा एक मुद्दा होता. आत्ताच मी वरिष्ठांशी बोललेलो आहे. डायव्हर्जन आपलं सुरू झालेलं आहे. हेवी व्हेकलसाठी हा रोड बंद राहणार आहे काही दिवसांसाठी, जोपर्यंत या रस्त्याचं काम होत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाईबाबत, बरोबर, किंवा गुन्हे दाखलबाबत. तर या संदर्भात पण आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललेलो आहोत. त्यानुसार त्यांची चौकशी करून जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर पण कारवाईचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. चौकशी आणि तिसरा मुद्दा परवाच्या दाखल गुन्ह्याबाबत, तो चौकशी नाही, आता गुन्हे दाखल करायचे तिथं. ऐकून नाही याच्यामुळे कोणालाही त्यांनी आम्हाला असं सांगितलं. आता गुन्हा दाखलबाबत त्यांची NHAIची जी अथॉरिटी आहे, पूर्वीचे जे कोणी ठेकेदार असतील किंवा अधिकारी किती बाळी घातली चौकशी पूर्ण होणार तुमची. आज आम्ही इमिजिएट डायव्हर्जन सुरू केलेलं आहे. हेवी व्हेकल किंवा मोठं वाहन कोणतंही या रस्त्यावरून जाणार नाही. आणि आता जाऊन जर अधिकारी बोलवा इथं बोलायला NHAIचे अधिकारी पण येत आहेत. पण आम्ही तुम्हाला हे त्याच्याकडून जे काय कम्युनिकेट आहे ते पण सांगतो. साहेब, जस्ट आता पत्रकाराचा फोन आला होता. वेळच घाटात आता एक ऍक्सिडेंट. आपण सगळेजण बघतो आहोत की आपल्यातले कित्येक जीवाभावाची लोक या रस्त्याच्या दुरावस्थेमुळं आपल्या प्राणाला मुकलेले आहेत. PI साहेब, मी बहुतेक काल परवा आकडेवारी राऊरी तालुक्याची घेतली. गेल्या फक्त 2 वर्षामध्ये या आपल्या तालुक्याची हद्द बाबुळगाव पासून चालू होते आणि इकडे कोलारपर्यंत आहे. एवढ्याच टापूमध्ये 2 वर्षामध्ये मला जी आकडेवारी सांगण्यात आली, 400 काहीतरी अपघात झाले, 300 काहीतरी लोकांना जीव गमवावा लागला. आणि गेल्या 10 दिवसात तर अक्षरशः एक दिवस असा जात नाही की कुणी गेलं नाही, कुठला अपघात झाला नाही. अक्षरशः तरुण मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सर्व विद्यार्थी असतील, कित्येकांना आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे. ही जी भावना लोकांची झाली, हा उद्रेक का एका दिवसातला विषय नाही. हे सातत्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सातत्यानं एवढे अपघात झाल्यामुळे ही उद्रेक हा या जनतेचा झालेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खरं 3 वर्षामध्ये कोट्यावधी रुपये या रोडचं काम करण्यामध्ये खर्च झालेले आहे. मगाशी देशपांडे साहेब तुम्ही सांगितलं की बाबा गडकरी साहेबांच्या मंत्रालयानं जे काही टेंडर काढलं, 2-3 वेळेस टेंडर काढलं, बिलो 30% बिलो ठेकेदारांनी टेंडर भरलं आणि बिलो भरल्यामुळे त्यांनी काम अर्धवट सोडून गेला. अरे कदाचित मग टेंडर प्रक्रियेमध्ये हे बघितलं गेलं पाहिजे त्या ठेकेदाराची तेवढी ऐपत आहे का नाही, त्याचे काय तुमचे एवढ्या नॅशनल हायवेचं टेंडर जेव्हा निघतं त्यावेळेस जर 3-3दा ठेकेदार पळून जात असेल तर लायकीचा ठेकेदाराची काहीतरी त्या टेंडरमध्ये कंडिशन पाहिजे. आमचं नवीन आता टेंडर निघालेलं नवीन कामाची वर्क ऑर्डर, नवीन मला माहित नाही काय नाव त्यांचं ठेकेदाराला, त्याला नवीन कामाची गर्ग म्हणून कोण आहेत त्यांना नवीन कामाची ऑर्डर मिळालेली आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला आता काही बोलायचं नाही. त्यांनी काम करावं, नवीन करावं, चांगलं काम करावं, आमचाही सगळा सपोर्ट त्याला राहील. पण मात्र हे झालं कशामुळे तर जुने जे काही ठेकेदार ज्यांनी या मेंटेनन्सचं काम केलं, अक्षरशः तुम्हाला सांगतो मेंटेनन्सचे पैसे हे या ठेकेदारांना अधिकाऱ्यांच्या घरी गेलेत असा आमचा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे. आणि त्याच्यामुळं यांच्या या माती खाण्यामुळे आमचे या ठिकाणी रोज त्या ठिकाणी जीव चाललेले आहेत. आणि म्हणून आमचं सगळ्याचं म्हणणं होतं की त्या ठेकेदार असतील की ते कोण संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा की जेणेकरून नवीन पुढचा अधिकारी असेल, नवीन ठेकेदार असेल तो तरी माती खाणार नाही, पुढचं आमचं तरी काम त्या ठिकाणी नीट होईल. हीच खरं या सगळ्या
आपल्यातून गेलेल्या मृतात्म्यांना खरं एका प्रकारे श्रद्धांजली अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे. या कालचा जो विषय झाला, खरं काल पण ज्या कृती समितीने जे काही आंदोलन केलं तर याच भावनेतनं केलं. 9 लोक जर जात असतील तर लोक रस्त्यावर येणार नाहीत तर काय घरात बसून राहतील? काल जे काय आंदोलन राहुरी फॅक्टरीला काल का परवा मला वाटतं झालं ते देखील याच भावनेतनं झालं. जिल्हाधिकारी ठीक आहे, जिल्हाधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत, पण ज्या वेळेस रास्ता रोको होता मग तो न्याय सगळ्याला एकच आहे. मग एखादा छोटा कुणी कामगार असेल आणि जिल्हाधिकारी असेल, राज्याचा मुख्यमंत्री जरी असेल तरी त्याला न्याय सारखाच होता. पण तरी देखील तिथं जी काय झटापट झाली, काय झाली असेल तर त्याच्यामध्ये माझ्या मते ह्या आंदोलकांचा काही दोष नाही. त्या भावनेतनं जे केलं, उलट जबाबदार IAS अधिकाऱ्यांनी त्यांची भावना समजून तिथं जर ते आले असते तर कदाचित आंदोलन थांबलं असतं, पुढच्या गोष्टी वाचल्या असत्या. हे गुन्हे देखील मागे घेतले गेले पाहिजे, हे याचा देखील तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित करा. हे 9 लोकांवरती जे आंदोलकांवर गुन्हे झाले ते देखील त्या ठिकाणी मागे घेतले गेले पाहिजे. या आता नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटीच्या लोकांनी लेखी त्या ठिकाणी दिलंय आणि त्याच्यावरनं पोलीस गुन्हे दाखल करतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. सकाळीच मला वाटतं डॉक्टर आवरीच्या आमच्या कार्यकर्त्यांचे फोन आले की बाबा एक ठिकाणी असा अपघात झालाय, माहित नव्हतं आधी कोण आहे. नंतर जेव्हा कळालं आमचे मित्र संकेत, त्यांच्या वडिलांचं नाव कळालं, मी संकेतला फोन केला, बाबा काहीतरी बहुतेक ऍक्सिडेंट झालाय. तोही तिथं गेल्यानंतर थोड्या वेळाने तर बातमी कळाली की ते राहिलेले नाहीत. अत्यंत दुःखद घटना आणि ह्या सगळ्याच कुटुंबावर 10 दिवसामध्ये मोठे आघात झालेले आहेत. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो. माझं म्हणणं आता आपल्या ज्या 2 प्रमुख मागण्या होत्या की रस्त्याचं डायव्हर्जन सुरू झालंय, मला वाटतं अवजड वाहनांचं रस्त्याचं डायव्हर्जन हे सुरू झालेलं आहे. आता अवजड वाहनं या रस्त्याने इथं येणार नाहीत आणि दुसरं गुन्हा दाखल करायचा ती देखील मागणी त्यांनी आता दाखल पोलीस गुन्हा DYSP साहेब दाखल करतायत. फक्त तिसरी आमची जी मागणी आमच्या आंदोलकांवरचे गुन्हे याचं देखील आम्हाला लेखी द्या. आता दुसरी गोष्ट, दुधाडे कुटुंबियांची देखील भावना आपण आता थोडी लक्षात घेतली पाहिजे. पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी चालू आहे, अंत्यविधीला त्यांचे देखील पाहुणे आहेत. त्यामुळं ठीक आहे ना, इथलं आपलं बाबळेश्वरचं झालं, आम्हाला पुढचं झालं तर तेही चांगली गोष्ट आहे. आणि हे आपण इथं ठीक आहे. त्यामुळं या ठिकाणी माझं मत आता आपल्या प्रमुख मागण्या मान्य त्या ठिकाणी केल्या. गुन्ह्याची मागणी देखील आमचं थोडं राहुरी फॅक्टरीच्या आंदोलनात 9 आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले त्यावरती कोणती हार्ड ऍक्शन सध्या घेतलेली नाहीये आणि सामाजिक सध्या आतापर्यंत घेतलेली नाहीये. तर त्याच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय आंदोलकांवरील जे गुन्हे असतात, आता सन्माननीय दादा माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे हे जे गुन्हे असतात याच्यामध्ये SDM अध्यक्ष आहेत, मी स्वतः DYSP म्हणून सचिव आहे आणि एक शासकीय सरकारी वकील असतात ते याच्यामध्ये सदस्य असतात. तरी एकत्रित जी समिती असते ती शिफारस करते, त्यामध्ये शासनाचा GR असतो. सद्यस्थितीत GR आहे, जून 2025 पर्यंतच्या आंदोलनाविषयी आहे. लेटेस्ट GR आल्यानंतर त्याची प्रक्रिया आम्ही सुरू करू. त्या प्रकारचं निवेदन तुम्ही आम्हाला देऊ शकता, आम्ही ते फॉरवर्ड करू, त्याच्यामध्ये कारवाई करू. तुम्ही आम्हाला लेखी द्या, आम्ही त्याच्यामध्ये रिप्लाय देऊ. सगळ्यात प्रथम प्राजक्त दादा यांचे मी आभार व्यक्त करतो. कृती समितीच्या वतीने बोलणार नव्हतो, आमचे सर्व सदस्य बोलले होते. गुन्हे दाखल घेण्यासाठी आणि
सर्व आमचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले. आता गुन्हे जे केलेले ते जाणीवपूर्वक केलेले, त्याला कारण काय आहे? जिल्हाधिकारी यांची गाडी अडवली असं त्यांचं म्हणणं आहे. पण आंदोलकांना ते जिल्हाधिकारी त्या गाडीत होते असं माहीत सुद्धा नव्हतं. त्या आंदोलनाला जे जे आपले राहुरीतले बांधव आले असतील त्यांना माहीत, त्यांनी घसा ताणून ओरडत होतो, गाडी जाऊन द्या, गाडी जाऊन द्या. कारण आम्हाला माहीतच नव्हतं ते. आम्ही ज्यावेळेस स्टेजवर होतो, मला ठिंगे साहेबांनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांची गाडी आहे. त्यावेळेस मी त्यांना माईकमध्ये ओरडू सांगत होतो की गाडी साईडला घेऊन द्या. मग त्यावेळेस ती थांबवली, कारण आंदोलकांनी ते 2-4 जण आसपास गेले होते, त्यांना माहीत सुद्धा नव्हतं ती जिल्हाधिकाऱ्यांची गाडी. बरं, ती गाडी गेली. त्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं कारण काय? म्हणजे जे मेले, ज्यांच्यामुळे रस्ता खराब आहे, त्या ठेकेदारावर गुन्हा नाही. आणि 2 मिनिटात लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या कॉलवर लगेच त्यांचं नोटीस येते, लगेच आम्हाला गुन्हे दाखल होतात. बरं, गुन्हे दाखल होतात ना, बरं आम्ही पण तयार आहे, काय अडचण नाही. कृती समितीची गुन्हे दाखल होतात, आम्हाला आरोपी म्हणून जाहीर करा, वॉन्टेड म्हणून फ्लेक्स लावा, काय अडचण नाही. कारण आम्ही गुन्हा केला आहे. रोडच्या आंदोलनात जे मृत्युमुखी पडले त्यांना न्याय मिळावा म्हणून 6 वर्षापासून आम्ही गुन्हेच करतो. आज जो गुन्हा दाखल केलाय त्याचा आम्ही निषेध करतो. दादा, ही मागणी आम्हाला लेखी आम्हाला आमचे गुन्हे मागे गेल्याची पाहिजे. त्याला कारण दादा, मी एक साधा कामगार आहे, MIDC कामगार आहे, मी काय नेता विधानी. रोज 3 दिवस झाले सुट्टी टाकतोय, अजून महिनाभर सुट्टी टाकू शकतो, पण गुन्हे दाखल आम्हाला मागे घेतल्याची लेखी पाहिजे. आता जी प्रक्रिया सांगितली त्यानुसार समिती असते, त्या समितीची शिफारस असते, ती प्रक्रिया सुरू करू. आपलं निवेदन ज्यावेळेस येईल, हा जो सामाजिक आणि राजकीय आंदोलन असतात त्यामध्ये गुन्ह्याची प्रक्रिया आहे आपल्या माहितीचं. नाही साहेब, तुम्ही जशी घाई केली ना, जशी गुन्हा दाखल करायला तुम्ही घाई केली ना, त्याची गुन्हा काढायला सुद्धा घाई करा. नाही दादा, प्लीज काय पडतो मी तुमच्या या 9 आंदोलक तुम्ही जे यांच्यावर गुन्हे दाखल झाले, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. तुमच्या अंगाला धक्का लागणार नाही याची मी शाश्वती तुम्हाला देतो. अजिबात, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे हे काही तुमच्यासाठी केलेलं नाही. या रस्त्यामध्ये ज्यांचे बळी गेलेले आहेत आणि पुढचे बळी जाऊ नयेत या कृतीपोटी तुमची ही कृती होती. त्याच्याबद्दल सगळा तालुका तुमच्या पाठीमागे, तुमच्या अंगाला धक्का लागणार याची ग्वाही त्या ठिकाणी मी देतो. आणि त्यांनी सांगितलं लेखी, त्याने मी त्याची प्रोसिजर चालू करते असं लेखी देणार. ठीक आहे, मी त्याच्याबद्दलही मगाशी माझ्या भाषणात बोललो. जेव्हा रस्ता रोको होता त्यावेळी रस्ता बंद केला, मग तो कलेक्टरसाठी देखील तेवढंच होतं, सर्वसामान्य माणसाला देखील तेवढंच होतं, राज्याचा मुख्यमंत्री जरी असता त्यासाठी देखील तेवढंच होता. त्यामुळे त्याच्याबद्दल तुमचे कलेक्टरला अडवणं म्हणून असेल तर असा काही विषय नाही. गुन्हा जमावबंदीच्या विरोधात आम्ही जमावबंदी फोडली म्हणून गुन्हा केला आमच्यावर. मग ते काहीतरी कारण काढून केलं, पण त्याच्यामध्ये आता सांगितलेलं आहे तुमच्या कुणाच्याही अंगाला धक्का लागणार नाही. सगळा तालुका तुमच्या पाठीशी आहे आणि लेखी ती प्रक्रिया चालू करतील. आता स्वर्गीय त्यामुळं माझी आता विनंती आहे की आम्ही सगळे अत्यंत तीव्र भावनेने या ठिकाणी आलो. आपण आश्वासित पोलीस आता गुन्हा दाखल, ते पत्र जे नॅशनल हायवेचं आलं त्यानुसार गुन्हा देखील दाखल होतोय आणि अधिकारी सगळं ते जर झालं नाही, तुम्ही आता सांगितलं पण पत्र मी माझ्या डोळ्याने बघितलं, त्या पत्राच्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. स्वर्गीय दुधाडे यांना या ठिकाणी आपण सर्वजण 2 मिनिटं शांततेत उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. शांत 2 मिनिटं उभं राहतील. ओम शांती. दादा, फिर्यादी कोण होणार एकदा ते पण राहुरी प्रतिनिधी उमेश वासकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.